आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झालेच आहे आणि कोकणातील पारंपरिक नृत्यापैकी हा एक शक्तितुरा हा नृत्य आहे आणि आपल्या लाडगडमधील पवारवाडी आहे. त्या पवारवाडीने आपल्याकडे हा नृत्य घेऊन आलेले आहे, तर त्यांचे पहिले आम्ही स्वागत करतो. खूप छान असं हे नृत्य सादर करणार आहे. छोटी छोटी मुलं आहेत, पाहू शकता, आणि खूप छान प्रकारे ढोलकी वगैरे वाजवत आहेत. तर तुम्ही नक्की पहा, खूप तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि जर आवडल्यास आमचं नृत्य कसं वाटलं हे तुम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद. ब्रह्मा विष्णू असो कोण काही, पण नाही हो माझा गणपती. गणपती बाप्पाच्या आगमन झालेलं आहे आणि आमच्या लाडगड गावातील पवारवाडीतील ओम साई नृत्य मंडळ हे आमच्याकडे आज शक्तितुरा म्हणजे बालानाथ हे नृत्य घेऊन आमच्याकडे आलेले आहेत. खूप आनंद वाटला आणि त्यातनं नृत्य सादर करणार आहेत. तेव्हा तुम्ही आता बघाल, आणि छोटी छोटी मुलं आहेत, 10 ते 12 वर्षाच्या वयोगटातील ही मुलं आहेत आणि खूप सुंदर नृत्य करतात ते. आता आपण बघूया. त्यांचा मी खूप खूप आभारी आहे इथे आल्याबद्दल. धन्यवाद. Yeah.
या नृत्यामध्ये ज्यांनी गायन केलं होतं ती सोनिया पवार आहेत. खूप छान प्रकारे त्यांनी गायन केलं होतं आणि खूप रंगत आणलं आहे. तर सोनिया पवारचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. Thank you.
गावामधील पवारवाडीतील ही आमचे संबंध असलेली मित्रमंडळी ही छोटी छोटी मुलं मुली घेऊन इतकं गेली कित्येक वर्ष असे नृत्य हा म्हणजे बाळ डान्स हा गावचा एक नृत्य प्रकार आहे. अतिशय सुंदररित्या साजरा करतात आणि त्यांच्याबद्दल आम्हाला लाडघर मुलाच्या वतीनं आम्हाला खूप खूप अभिमान आहे आणि यांना खूप शुभेच्छा येतो आणि यांची अशी वाटचाल पुढे आणखी यांच्यात वाढ व्हावी आणि असेच सुंदर डान्स करावेत असं मी यांना शुभेच्छा देऊन सांगतो. मित्रांनो, आता या नृत्यामध्ये जे ढोलकी वाजवलेले आहे ते अंकुश पवार आहेत. खूप उत्तम प्रकारे ढोलकी वाजवलेले आहे आणि खरोखर या नृत्याला त्यांनी रंगत आणलेली आहे. तर अंकुशचे खूप खूप आभार आहे. अशीच त्यांनी प्रगती करत राहावी छान असं मार्गदर्शन केलेलं आहे. खरोखर खूप असं छान नृत्य केलेलं आहे पवारवाडीतील तरुणांनी. तर हा नृत्य तुम्ही नक्की पहा आणि त्यांना प्रोत्साहन द्या. धन्यवाद.